माझ्या भीमाचा किल्ला इतका मजबूत आहे आणि तो फक्त किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. जगातला कुठलाही प्रश्न असू द्या, जगातली कुठलीही समस्या असू द्या, एकच किल्ली आहे, जय भीम. पण जगाच्या पातळीवर अशा प्रकारे वातावरण बदलत असताना आपल्याला आपले महापुरुष कोण आहेत हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आपला भारत काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान उद्ध्वस्त झाला. भारत मात्र दिमाखात झेपावला, कारण भारताचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे लोक. नव्या पिढीपर्यंत हा भारत पोहोचला पाहिजे, ही भारताची कल्पना पोहोचली पाहिजे. आपोआप हे आलेलं नाहीये, हे कळालं पाहिजे. लोकशाही मूल्य काय आहेत हे पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाला इथे बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, हे पोहोचलं पाहिजे. बाबासाहेब म्हटले, माझी माणसं अडाणी असतील पण माझ्या माणसांमध्ये एक अंगभूत शहाणपण आहे. त्यामुळे प्रत्येकाला हा अधिकार मताचा दिला पाहिजे. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवरायांचा पवाडा पहिला गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. आणि एक लक्षात घ्या, 14 तळाचा सत्याग्रह झाला 1927 मध्ये. तेव्हा बाबासाहेबांची मुख्य घोषणा कुठली होती? जय शिवाजी, जय भवानी. आणि बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे, बहिष्कृत भारतमध्ये त्या भाषणाचा उल्लेख आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह माझा पहिला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय, कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. अरे शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं हे तुमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हे सांगितलं पाहिजे की तुमची जात, धर्म याच्या पलीकडे तुम्ही माणूस आहात, हा संस्कार नव्या पिढीवर केला पाहिजे. ब्राह्मणांनी शोषणाची फक्त चौकट तयार केली, पण त्याची अंमलबजावणी कोणी केली हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला या पापापासून पळता येणार नाही. आणि आंतरजातीय लग्न केल्याशिवाय तुमची सुटका नाही. मला अनेकदा असं वाटतं की उलट पक्षी फुले शाहू आंबेडकरांनी जेवढं काम अस्पृश्य म्हणवणाऱ्या जातींसाठी केलं, त्याहून अधिक काम उलट ब्राह्मणांसाठी केलं. गांधी, नेहरू, आंबेडकरांना एकत्रितपणे समजावून घेत भारताची कल्पना समजावून सांगण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीला नव्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा बुद्धाचा देश आहे. हा बुद्धांचा देश निर्बुद्धांचा होत चालला आहे, आणि तरी आपण हतबुद्ध आहोत. ही सगळ्यात वाईट अवस्था आहे. उद्या या देशाचं वाईट झालं, या देशाचं वाईट झालं तर त्याला कुठलेही नेते जबाबदार असणार नाही, तुम्ही आणि मी जबाबदार असणार आहोत. तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं, माझा भरोसा यापैकी कोणावरही नाही, माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे. जय भीम म्हणणं हे फक्त टाळ्या वाजवण्याचं काम नाही. जय भीम म्हणणं म्हणजे तो सूर्याचा जाळ अंगावर गेलाय. उद्या भस्मसात व्हायची वेळ आली तरी सुद्धा 72 पण मी काम करत राहणार, असा जय भीमचा अर्थ आहे. खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला येणं मला फार कठीण होतं, पण डॉक्टर संजय घोडके हे माझे फार जुने मित्र आहेत, चांगले स्नेही आहेत. आणि काही मित्रांची विनंती हा आदेश असतो, त्यामुळे त्यांचा आदेश मी मान्य केला आणि म्हटलं की मी निश्चितपणे येईन. आणि इथं आल्यावर मला असं वाटतं आहे की समजा मी आलो नसतो तर तुमचं काही बिघडलं नसतं, पण मी आलो नसतो तर माझं बरंच बिघडलं असतं. एवढ्या अतिशय महत्त्वाच्या चांगल्या कार्यक्रमाला मी मुकलो असतो. एका विचारांचा ध्यास घेत तुम्ही सगळी मंडळी ज्या प्रकारचं काम करताय याचा मला खरोखर प्रचंड आनंद आहे. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत आलेलो आहे, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. माझ्या भीमाचा किल्ला इतका मजबूत आहे आणि तो फक्त किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. जगातला कुठलाही प्रश्न असू द्या, जगातली कुठलीही समस्या असू द्या, एकच किल्ली आहे, जय भीम. घोडके साहेब, मी नेहमी सांगत आलेलो आहे, जय भीम हा नव्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. मला आठवतं, मुद्दाम सुरुवात करताना सांगतो, मागे हा प्रसंग मी एका ठिकाणी सांगितला होता. डॉक्टर जब्बार पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक सिनेमा केला, आपल्यापैकी अनेकांनी तो बघितला असेल. तो चित्रपट केला आणि तो चित्रपट अनेक ठिकाणी झाला प्रदर्शित. तो सोलापुरात पण झाला, तेव्हा मी सोलापूरमध्ये संपादक होतो. आणि त्यावेळी जब्बार पटेलांनी एक गंमत सांगितली, एक किस्सा सांगितला, एक गोष्ट सांगितली. ते म्हटले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा सिनेमा झाला प्रदर्शित. तो कार्यक्रम ब्राझीलमध्ये होता आणि ब्राझीलमधल्या एका बाईंनी तो सिनेमा बघितला आणि चित्रपट झाल्यावर मला असं म्हणाल्या की तुम्ही दिग्दर्शक आहात का? म्हटले हो.
पण तुम्ही फारच कल्पक आहात. म्हणजे का? तुम्ही एवढ्या कल्पनेनं एवढी व्यक्तिरेखा रेखाटलेली आहे. ते म्हणजे कल्पना नाही, असा माणूस खरोखरच आमच्या भूमीमध्ये जन्माला वाढला, त्यानं आम्हाला वाढवलं. तेव्हा त्या बाई असं म्हटल्या की मग ज्या भारतामधून तुम्ही आलात, ज्या या बाबासाहेबांच्या भूमीतून आलात, तुमचे पाय पकडले पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. आणि तेव्हा त्या जे म्हणाल्या ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. त्या असं म्हणाल्या की जगाच्या इतिहासामध्ये हा पहिला महापुरुष आहे ज्यानं एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली, संविधान नावाची. एकाच हयातीमध्ये हे करणं हे एवढं सोपं नाही आहे. अनेक पिढ्या जातात, अनेक हयाती जातात, तेव्हा कुठे काहीतरी होतं. म्हणजे मार्टिन ल्युथर किंग आय हॅव अ ड्रीम असं म्हणतो, आणि मग बराक ओबामा येस वी कॅन असं म्हणतो. पण इथे मात्र एकाच हयातीमध्ये एक माणूस मनुस्मृती नावाची तेव्हाची राज्यघटना, ती घटनाच होती तेव्हाची, ती जाळतो आणि संविधान नावाची समतेवर अधिष्ठित असणारी नवी राज्यघटना, संविधान प्रत्येकाला देतो. हा किती मोठा माणूस आहे. आणि मग मला असं वाटलं की खरंच हा इतका मोठा माणूस आहे. पण अनेकदा काय होतं माहिती आहे का, आपल्या जवळचं असल्यामुळे कदाचित त्यांचं मोल ज्या प्रकारे आम्हाला कळालं पाहिजे ते अनेकदा समजत नाही. आणि म्हणून आपलेच महापुरुष आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि विशेषतः नव्या वातावरणामध्ये, नव्या संदर्भांमध्ये ते समजून घेणं अधिक आवश्यक आहे. काळ फार कठीण आहे. ज्या बराक ओबामांचा मी मगाशी उल्लेख केला, त्याच अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आणि ज्या अमेरिकेमध्ये एकेकाळी भिंती पाडण्याची भाषा केली जात होती, त्याच अमेरिकेमध्ये अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामध्ये भिंत बांधण्याची भाषा सुरू झालेली आहे. ज्या अमेरिकेमध्ये, ही अमेरिका सगळ्यांची आहे. वी आर नॉट रेड अमेरिका, वी आर नॉट ब्ल्यू अमेरिका, वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं बराक ओबामा सांगत होते. त्याच अमेरिकेमध्ये अमेरिका फक्त गोऱ्यांची अशा प्रकारची मांडणी सुरू झालेली आहे. त्याच अमेरिकेमध्ये गे, ट्रान्सजेंडर हे नाहीतच, फक्त 2च जेंडर असतील अशी मांडणी सुरू झालेली आहे. बरं, ते एकटे नाही आहेत. तिकडे डोनाल्ड ट्रम्प आहेत, चीनमध्ये जिनपिंग आहेत, रशियामध्ये पुतीन आहेत, आपल्याकडे कोण आहेत हे मी सांगत नाही. पण जगाच्या पातळीवर अशा प्रकारे वातावरण बदलत असताना आपल्याला आपले महापुरुष कोण आहेत हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आपला भारत काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे काम तुम्ही करू शकता, कारण कितीही अंधार असला तरी प्रकाश देण्याचं काम तुमचं व्रत आहे. JS पाटील साहेब, मगाशी काही काळ लाईट गेली, ती एवढ्यासाठीच गेली की तुम्ही किती महत्त्वाचं काम करता ते लोकांना कळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मला पूर्णपणे खात्री आहे की ज्यांचं नातं प्रकाशाशी आहे, ज्यांचं नातं उजेडाशी आहे, अशी मंडळी निश्चितपणे काहीतरी करू शकतात. तुम्हाला सांगू, कर्मचाऱ्यांच्या संघटनांना अनेकदा मी गेलेलो आहे, अनेक अधिवेशनांना, किमान 100 अधिवेशनांना मी गेलेलो आहे, कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या अधिवेशनांना. पण आजवरचं हे सर्वोत्तम अधिवेशन मला दिसतंय. एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आहेत, पण कानाचे द्रोण करून ऐकतायत भारत काय आहे, ऐकतायत बाबासाहेब कोण आहेत. कारण आपण जिथे आलो, ज्यांच्यामुळे आलो, ते किमान समजून घेतलं पाहिजे. कृतज्ञपणे आपण कोण आहोत, आपला देश काय हे विसरून जाणं हे बरोबर नाही. मला असं वाटतं की हा भारत समजून घेणं, हे महापुरुष समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून मला फार छान वाटतं की तुम्हा लोकांशी मी बोलतो आहे. मी ज्याप्रमाणे म्हटलं, भारत नावाची गोष्ट इतकी वेगळी आहे. मी जगभरातल्या लोकांना, घोडके सर, मी अनेक ठिकाणी गेलो आहे, आणि अनेक ठिकाणी गेल्यानंतर परदेशामध्ये लोकांना भारताबद्दल आकर्षण वाटतं, आश्चर्य वाटतं की भारत नावाचा देश या प्रकारे उभा कसा राहिला. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या जाती, एवढ्या भाषा, आणि तरीही भारत नावाचा देश दिमाखात झेपावतोय. तुम्ही कल्पना करा, भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म एकाच दिवशी झाला, पण तरी पण भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. याचं कारण काय? डॉक्टर आयेशा सिद्दीका नावाच्या प्रख्यात विचारवंत आहेत. त्यांचं पुस्तक आहे द मिलिटरी इनकॉर्पोरेट इन पाकिस्तान. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीच केलेला आहे, पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर आयेशा सिद्दीका असं म्हणतात की भारत आणि पाकिस्तान दोघांचाही जन्म एकाच दिवशी झाला, तरी भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. याचं कारण असं आहे,
पाकिस्तानच्या धोरण विश्वाचा, चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू कायम भारतापासून भीती हा होता. आणि भारतापासून भीती म्हटलं की तारणहार येतो. सध्या आपल्याकडे पण सुरू आहे, जा पाकिस्तानला. मी त्यांना म्हणतो की जरा विजा द्या, मला जायला आवडेल, जाऊन येतो, जरा बघतो पाकिस्तान काय. पाकिस्तानचा केंद्रबिंदू धोरणाचा आणि विचारांचा काय होता? भारतापासून भीती. आणि भारतापासून भीती म्हटलं की तारणहार आला, मग आर्मी महत्त्वाची झाली. अल्ला आर्मी आणि अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान उद्ध्वस्त झाला. भारत मात्र दिमाखात झेपावला, कारण भारताचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे लोक. वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस हा भारताचा केंद्रबिंदू आहे. डॉक्टर संजय घोडके संसदेमध्ये बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949ला भाषण झालं. संविधान सादर करताना तर बाबासाहेब काय म्हणतात? राज्यघटना शेवटी काय देईल? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, एक वेळ अशी येईल की राजकीय नेते आणि राजकीय पक्ष सगळी मूल्य विसरतील. बाबासाहेबांना किती कल्पना होती बघा. एक वेळ अशी येईल की उद्योजक सगळे विसरतील, एक वेळ अशी येईल की माध्यमं विकली जातील, पण तरी सुद्धा माझ्या देशामध्ये लोकशाही सुरक्षित राहील, कारण माझा भरोसा अन्य कोणावर नाही, माझा भरोसा आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. तुम्ही गंमत बघा, जेव्हा संविधान तयार झालं, राज्यघटना तयार झाली, तेव्हा ती राज्यघटना अर्पण कोणाला करावी असा मुद्दा पुढे आला. तुम्हाला माहिती आहे की एखादं पुस्तक लिहिलं की अर्पण पत्रिका असते. आमच्या एका मित्रानं मध्यंतरी एक कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी बायकोला अर्पण केली. माझ्या प्रिय बायकोस ही कादंबरी अर्पण. आणि खाली लिहिलं होतं, ही नसती तर ही कादंबरी 4 वर्षांपूर्वीच आली असती. तुमच्यापेक्षा यांना किती पटलं बघा. अर्पण पत्रिका महत्त्वाची असते. अर्पण कोणाला करायची राज्यघटना? मग काही लोक म्हटले की महात्मा गांधींना अर्पण करूया. महात्मा गांधी काळाच्या पडद्याआड गेलेले होते, आपले राष्ट्रपिता आहेत. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळली आणि सांगितलं, कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार नाही. म्हणून भारताची राज्यघटना काय म्हणते? आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःप्रत ही राज्यघटना अर्पण करतो आहोत. सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून भारत समजून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. प्रत्येकाला बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांच्या ज्या भाषणाचा मी उल्लेख केला, त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढं असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला मान्य नसणारा मुद्दासुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. आणि बाबासाहेब त्या भाषणामध्ये तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. खंडन मंडन झालं पाहिजे, प्रत्येकाला आपली भूमिका मांडता आली पाहिजे. मी म्हणेल तेच अंतिम. असं कसं? इतरांच्या पण मन की बात असतेच ना. प्रत्येकाला त्याच्या मन की बात करण्याचा अवकाश असला पाहिजे, संधी असली पाहिजे. आणि तो नसेल तर त्या देशामध्ये लोकशाही असू शकत नाही. भारताचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही कोणीही असा, प्रत्येकाला बोलण्याचा, प्रत्येकाला मांडण्याचा, प्रत्येकाला भूमिका घेण्याचा सारखाच अधिकार आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग, लोकांना आश्चर्य वाटतं, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढी भाषा आणि एवढी प्रचंड लोकसंख्या, हा देश चालतो कसा? मध्यंतरी मी दीनबंधू साहेब, मी इस्रायलला गेलो होतो. जनबंधू, हे जनबंधू नाव म्हणजे मी म्हटलं, हे आडनाव आहे की तुम्ही टोपण नाव धारण केलेलं आहे? आपलं नाव असं जनबंधू वगैरे असतं किती बरं झालं असतं. तर मी इस्रायलमध्ये गेलो होतो आणि तेल अवीव नावाचं इस्रायलमधलं खूप छान स्मार्ट शहर आहे. तिथे गेलो, ते शहर बघितलं. आणि आपल्याला सवय असते की कुठलंही शहर गेलं की अरे बापरे काय स्वच्छता, आणि परत भारतामध्ये यायचं, तेल अवीवमध्ये काय स्वच्छता. पण तुम्हाला सांगतो, ठीक आहे कळालं. ते इतकं सुंदर शहर. आणि त्या शहरामध्ये ते सगळं शहर बघितलं. तिथल्या महापौरांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. बरं, आम्हा पत्रकारांना पत्रकार परिषद म्हटलं की कौतुक असतं, आणि भारतामध्ये अशी संधी येत नाही.
आता मी काही बोलत नाही, तुम्ही का हसताय काय मला कळत नाही. तर ती पत्रकार परिषद सुरू झाली, मी गेलो, सुरू झालं आणि इतके प्रश्न विचारले मी, 10-12 प्रश्न विचारले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या महापौरांनी जरा मला बाजूला घेतलं. मला म्हटलं, किती प्रश्न विचारता, तुम्ही कुठून आलाय? तेव्हा मी साम टी व्हीचा संपादक होतो आणि माझं ऑफिस मुंबईमध्ये होतं. तर म्हटलं, मुंबईमधून आलेलो आहे. त्यांनी, मुंबईतून आलं आहे, मग तुम्हाला एवढं कौतुक काय तेल अवीवचं? म्हटलं, हो, किती छान शहर आहे. म्हटलं, तुम्हाला कल्पना आहे का तेल अवीव शहराची लोकसंख्या किती आहे? म्हटलं, किती? म्हणे 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का अख्ख्या इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? म्हटलं, किती? 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी सांभाळता? नंतर मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. मग काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या क्रमांकाचा देश आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढं वैविध्य, आणि तरी हा देश झेपावतो कसा, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. तेव्हाही वाटायचं, आजही वाटतं. आणि तुम्हाला सांगू का, बाहेर जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा भारताचं महत्त्व जरा नीटपणे कळतं. असाच इंडोनेशियामध्ये मी गेलो. इंडोनेशियामध्ये मला एक जावेद नावाचा मित्र भेटला. तो जावेद मला म्हणाला, तुला कसा वाटला माझा देश? म्हटलं, फारच सुंदर आहे आणि इंडोनेशिया फार छान देश आहे आणि इंडोनेशिया हा ऑफिशियली मुस्लिम देश आहे. म्हटलं, तुझा देश मला फार आवडला. तो मला म्हटलं, मला तुझा हिंदू देश बघायचा आहे. म्हटलं, याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? तो म्हणे, मी येईन तुझा हिंदू देश बघायला आणि आलो की मी नक्की सांगेन. म्हटलं, ठीक आहे. तो येणारच होता, त्यामुळे मी काही जास्त बोललो नाही. म्हटलं, तू ये भारतात, मग बघू. तो भारतामध्ये आला, मुंबईत गेला, दिल्लीत गेला, अनेक ठिकाणी गेला, पुण्यात पण आला. पण तो आला पुण्यामध्ये तेव्हा नेमका मी घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. इथल्या पुणेकरांना विचारा. आणि समजा आले, घोडके सर समजा आले किंवा मौर्य सर आले, आवटे साहेब मी आलोय जरा पुण्यात. अरे होय का, जरा अगोदर सांगायचं ना, मी नेमका बाहेर आहे. नाही, पण आपलं ते जेवायचं राहिलं आहे. नाही, गडचिरोलीमध्ये आल्यानंतर आपण जेवण करू. त्यामुळे तो आला तेव्हा नेमका मी घरी नव्हतो. पण त्याला मला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. तो म्हटला, संजय, मी तुझा देश बघितला आणि तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. म्हटलं, परत हा हिंदू देश म्हणतो, तू बघितलंस काय? म्हटलं, मी ताजमहाल बघितला. म्हटलं, वा. मी लाल किल्ला बघितला. मी अजिंठ्याची लेणी पाहिली. म्हटलं, बरं, आणखी काय? म्हणजे मला एक स्वप्न होतं की हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम करायचा. हे सगळं बघितलं आणि तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. मी म्हटलं, कोणालाही आवडावा असा माझा देश आहेच, पण तू वारंवार हिंदू देश म्हणतोय म्हणून सांगतो, तुझे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक हिंदू नाही आणि अजिंठ्याची लेणी पण हिंदू नाहीत. पण माझा देश सुंदर आहे हे मात्र खरं आहे, कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. हे जे वेगळेपण या देशाचं, तुमच्यापैकी अनेकांनी भाग मिल्खा भाग सिनेमा पाहिला असेल. माझ्या ज्या पुस्तकाचा मगाशी उल्लेख झाला, विथ द चेंज आम्ही भारताचे लोक, त्या पुस्तकामध्ये कविता आहे. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद केली पाहिजे. मला आठवतं, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे आणि मी एकत्र एका व्यासपीठावर, विचारपीठावर होतो. तेव्हा भाषण करताना मी उद्धव साहेबांना उद्देशून असं म्हणालो, उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. श्याम बेनेगल वारले, पण भारत एक खोज मालिका अजरामर आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित नेहरूंचं पुस्तक, त्याच्यावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली. भारत एक खोज मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला. झाकीर हुसेन वारले, त्यापूर्वी शिवकुमार शर्मा सुद्धा गेले. शिवकुमार शर्मा गेल्यानंतर त्यांना खांदा झाकीर हुसेनला दिला. हा भारत आहे. ही भारताची कल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. एक लक्षात घ्या, नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी वारंवार तुम्हाला सांगतो यासाठी, कारण नव्या पिढीला नव्या भाषेत बोलावं लागतं. अनेकदा काय होतं,
बाप इथे जय भीम म्हणतो आणि पोराला काहीच माहिती नसतं. याचं कारण चूक मुलाची नाही आहे, मुलाच्या भाषेत तुम्हाला सांगता येत नाही, ही आपली अडचण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीपर्यंत हा भारत पोहोचला पाहिजे, ही भारताची कल्पना पोहोचली पाहिजे. आपोआप हे आलेलं नाही आहे, हे कळालं पाहिजे. लोकशाही मूल्य काय आहेत हे पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाला इथे बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, हे पोहोचलं पाहिजे. अरे सोपं नाही आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाही. विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली आणि विधानसभेची निवडणूक मतदान झालं आणि त्याच दिवशी सराफाच्या बाजारामध्ये गर्दी होती. मला दुःख झालं, लोक पैसे घेऊन मतं विकतात. ज्या बाबासाहेबांनी प्रत्येकाला मताचा अधिकार मिळावा यासाठी किती लढाई दिली. जेव्हा मताच्या अधिकाराचा मुद्दा पुढे आला तेव्हा असं म्हटलं जात होतं की शिक्षणाची अट ठेवा. बाबासाहेबांना माहिती होतं शिकलेले कोण आहेत. बाबासाहेब म्हटले, माझी माणसं अडाणी असतील पण माझ्या माणसांमध्ये एक अंगभूत शहाणपण आहे, त्यामुळे प्रत्येकाला हा अधिकार मताचा दिला पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते तो आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. ओबामा आणि मनमोहन सिंग दोघे खूप जवळचे मित्र. ओबामा भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. दोघंही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्याखुऱ्या. दोघे एकमेकांना भेटले आणि भेटल्यानंतर बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. जनबंधू विचारतात मला की पुस्तक का प्रेझेंट दिलं. तेव्हाचे पंतप्रधान पुस्तक वाचायचे. पुस्तक प्रेझेंट दिलं आणि त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम. हे दोघांचा संवाद सुरू होता तेव्हा तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी होते. सीताराम येचुरी आत्ता नाही आहेत, सीताराम येचुरी होते. सीताराम येचुरीने ते बघितलं. कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य असतं, बाकी काही करणार नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. येचुरीने बघितलं. येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन नाही आहात आणि महाकाय तर नाहीच नाही आहात. ओबामा म्हणाले, असं कसं काय? आम्ही महाकाय नाही हे आम्हाला माहिती आहे, कारण तुमची लोकसंख्या विलक्षण आहे. पण मला हे कळत नाही की आम्ही प्राचीन आहोत हे मान्य करा. 1776 आमच्या देशामध्ये लोकशाही आली हे मान्य करा. येचुरी म्हणाले, 1776 तुमच्या देशामध्ये लोकशाही आली असेल पण 1965 तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. 1965 कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता अमेरिकेमध्ये. इथं महिला कमी संख्येने आहेत पण तरी महिलांना मी सांगतो, 1928 इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा महिलांनी मताच्या अधिकारासाठी आंदोलन केलं तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले, तुरुंगात डांबलं गेलं, तेव्हा मताचा अधिकार मिळाला. हा मताचा अधिकार आपल्याला मिळणं ही कल्पना करा. अमेरिकेमध्ये 1901 अमेरिकेसारख्या देशामध्ये व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला फक्त डिनरला बोलावलं. कृष्णवर्णीय विचारवंताला व्हाईट हाऊसमध्ये डिनरला बोलावलं म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. असा तो काळ होता. तिथे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. हा खरंच बदल होता. पण एक लक्षात घ्या, बराक ओबामा असं म्हणाले, जेव्हा बघितलं आणि बराक ओबामांनी एक मांडणी केली ते असं म्हटले की मला असं वाटतं की खरं म्हणजे अमेरिकेनं भारताकडून शिकावं असं बरंच काही आहे. आणि तेव्हा ओबामा असं म्हणाले, व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया, व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया, यू हॅव मेरी कोम, यू हॅव शाहरुख खान, यू हॅव मिल्खा सिंग ऑल टुगेदर. हे सगळं एकत्र असणं ही खरी गंमत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा देश समजून घेताना हा सगळा पट पण समजून घेतला पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बराक ओबामा भारतामध्ये आल्यानंतर ते बोलले हे खरं आहे, पण मुळात बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्याच अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत. ज्या भारतामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्या भारताचं पुढे काय झालं आहे हे मी सांगत नाही, पण हे का झालं हा विचार मात्र केला पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो. 2008 मगाशी माझ्या पुस्तकाचा उल्लेख केला. बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं पुस्तक मी 2008 लिहिलं. बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष व्हावेत अशी माझी फार इच्छा होती. आणि गोडके सर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. झाल्यानंतर मी फार खुश होतो. याचं कारण असं होतं
की अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प, बराक हुसेन ओबामा. बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होणं हा बदल आहे, ही क्रांती आहे, असं माझं म्हणणं होतं. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि आमच्या पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? आमच्या पुणेकरांना ही फार चिंता असते घोडकेसर. ते पु ल देशपांडेंनी म्हटलं ना, मी पुणेकर, मी मुंबईकर, मी नागपूरकर, तर त्यांनी असं म्हटलं आहे की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असलो तरीही अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो, असे ज्याच वाटते त्याच पुणेकर म्हणावे. त्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय, असा परिसंवाद होता. बरं, ही गोष्ट 16 वर्षांपूर्वीची, आणि आय वॉज एक्सायटेड. मला असं वाटलं की ही फार मोठी घटना आहे, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. पहिलं भाषण माझं होतं त्या परिसंवादामध्ये, आणि मी अत्यंत उत्तेजित पद्धतीनं जोरदारपणे मांडणी केली की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं हा बदल आहे, इट इज एक्सप्रेशन ऑफ द चेंज, वगैरे वगैरे. माझं भाषण झाल्यानंतर एक विचारवंत माझ्यासोबत होते, ते उभे राहिले. ते म्हटले, संजय आवटे बोलले, बरं बोलले. हसू नका, बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. मग एखाद्याचं फार कौतुक करायचं म्हणजे बरं बोललं. आणि संजय आवटे बोलले, बरं बोलले, पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावा नाही. त्यांनी असं म्हटल्यावर मला प्रतिवाद करणं भाग होतं. मी म्हटलं, मला माझी मांडणी करायची. मी गेलो आणि असं म्हणालो, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाही आहे. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. हे बदलणारं जग समजून घेतलं पाहिजे. पण त्याच बदलणाऱ्या जगामध्ये मी म्हटल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प आले आणि हा सगळा बदल झाला. मला असं वाटतं की आता नव्या कालखंडामध्ये नवी मांडणी करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. तेव्हा लोकांनी मला विचारलं, तुम्ही बराक ओबामांवर पुस्तक का लिहिलं, तर तुमचं ओबामांवर एवढं प्रेम का? तेव्हा मी असं म्हटलं की मला ओबामांवर पुस्तक लिहायचं नव्हतं, मला फुले शाहू आंबेडकरी मूल्य परंपरेवर पुस्तक लिहायचं होतं. पण नव्या पिढीला नवे हिरो पाहिजे असतात, नव्या पिढीला नवे आयकॉन हवे असतात. माझ्या लक्षात आलं की नव्या पिढीसाठी मला नव्यानं मांडणी करावी लागेल आणि बराक ओबामांच्या निमित्तानं मला ही विचारधारा अधोरेखित करावी लागेल. मला असं वाटतं की ही विचारधारा अधोरेखित करणं हे आज अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशावेळी भारताची कल्पना समजावून सांगणं नव्या पिढीपर्यंत हे अत्यंत आवश्यक आहे. हा देश, तुम्ही कल्पना करा, म्हणजे हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. भारतामध्ये मतदार यादी तयार करणं हे फार अवघड काम होतं. अवघड काम असं होतं की इतका महाकाय देश, प्रत्येकाची नोंदणी करायची. नोंदणी कशी करायची? बरं, ते बायकांकडे जायचं आहे, विचारायचे, बाई तुमचं नाव काय? म्हणजे पुष्पा. बरं, नवऱ्याचं नाव काय? मी नसते घेत. अशा सगळ्या याच्यामध्ये मतदार यादी तयार करणं हे इतकं मोठं आव्हान होतं. पण ती मतदार यादी तयार झाली आणि सर्वसामान्य माणसांचा, प्रत्येकाचा हा देश झाला. मला असं वाटतं की या देशामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 2024मध्ये मी कुठले राजकीय विधान करत नाही, पण 2024मध्ये ज्या देशामध्ये ज्या राज्याची निवडणूक बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यावर लढवली जाते त्याची मला चिंता वाटते. आणि म्हणून हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे की नक्की आपण कुठे चाललो आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे, आपला वारसा काय आहे. आपली अडचण अशी आहे, आपला वारसा फार मोठा आहे, पण आरसा एवढा वाईट काय? ते आरशात बघितलं पाहिजे आणि नक्की चुकतंय काय याचा नीटपणे साकल्यानं विचार करायला पाहिजे. आणि म्हणून भारताची आयडिया, भारताची कल्पना पुन्हा पुन्हा अधोरेखित करणं हे आपल्यासमोरचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आव्हान आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कलह हा एक प्रयत्न आहे. दुसरीकडे जातीय विखार, जातीय विकार एवढा भयंकर, तुम्हाला मी गंमत सांगतो. म्हणजे मला मध्यंतरी पुस्तक लिहायचं होतं, वी द चेंज, आम्ही भारताचे लोक, आणि साम टी व्हीमध्ये तेव्हा मी होतो. तर तेव्हा मी बाबासाहेब वाचत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे ग्रंथ माझ्या गाडीमध्ये मागे होते. तर माझा ड्रायव्हर ते बघत होता. पण ड्रायव्हर मला एका दिवशी म्हटला, सर ते बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं गाडीमध्ये ठेवू नका. म्हटलं का? म्हणतो सिक्युरिटी गार्ड म्हणाला की आवटेसाहेब जय भीम आहेत का? म्हटलं मग त्यांना सांगायचं की जय भीम आहे. नाही, पण ते कशाला उगाच. म्हटलं एक लक्षात घे, या देशातला प्रत्येक नागरिक हा जय भीम आहे. आणि ज्याला जय भीम म्हणता येत नाही किंवा जय भीम म्हणताना लाज वाटते तो या देशाचा नागरिक नाही.
अरे हा माझा वारसा आहे, हा वारसा उजळपणे सांगितला पाहिजे, मांडला पाहिजे. पण आपल्याकडे अडचण काय आहे? बाबासाहेब वाचतो म्हणजे जय भीम, शिवाजी महाराजांचा पुत्र आहे म्हणजे मराठा, महात्मा फुलांबद्दल बोलतो म्हणजे ओबीसी. हा काय प्रकार करून टाकलाय? त्यांना सांगितलं पाहिजे जाणीवपूर्वक नव्या पिढीला सुद्धा आणि प्रत्येकाला की अरे छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. जे नारायण मेघाजी लोखंडेंचा आपण उल्लेख केला, नारायण मेघाजी लोखंडे महात्मा फुल्यांचे अनुयायी. महात्मा फुल्यांनी सांगितलं. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवरायांचा पवाडा पहिला गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. आणि एक लक्षात घ्या, 14 तळ्याचा सत्याग्रह झाला 1927 मध्ये. तेव्हा बाबासाहेबांची मुख्य घोषणा कुठली होती? जय शिवाजी, जय भवानी. आणि बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे, बहिष्कृत भारतमध्ये त्या भाषणाचा उल्लेख आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह माझा पहिला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. अरे शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं हे तुमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हे सांगितलं पाहिजे की तुमची जात धर्म याच्या पलीकडे तुम्ही माणूस आहात, हा संस्कार नव्या पिढीवर केला पाहिजे. मला गंमत वाटते, मध्यंतरी मला महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर झाला, 1 लाख रुपयांचा पुरस्कार. छगन भुजबळांच्या समता परिषदेच्या वतीनं तो दिला जातो. छगन भुजबळांनी मला फोन केला, पण आवटे साहेब तुम्ही पुरस्कार स्वीकारणार का? त्यांना चिंता होती कारण त्यांनी मध्ये जरा गडबड केलेली होती, त्यामुळे मी पुरस्कार स्वीकारेन का असं भय होतं. म्हटलं घेणार पुरस्कार, फक्त म्हटलं एक तिथं आल्यानंतर मी हवं ते बोलणार. ते म्हटले मी नाही म्हटलो तर तुम्ही काय गप्प बसणार आहे का? पण तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला जे फोन आले त्यामध्ये 2 वाक्य असायचे. पहिलं वाक्य, आवटे साहेब तुमचं अभिनंदन, तुम्हाला मोठा पुरस्कार मिळाला. दुसरं वाक्य, मला माहिती नव्हतं तुम्ही माळी आहात. अरे पाटील साहेब मला कळे ना. म्हटलं ज्या महात्मा फुल्यांनी आयुष्यभर जाती अंतासाठी लढा दिला त्या महात्मा फुलांचा पुरस्कार मिळतो म्हणून मी माळी होतो? हा काय प्रकार आहे? आणि म्हणून मी मगाशी म्हटलं आपल्याला ज्या फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगताना हे लक्षात घेतलं पाहिजे की नक्की आपण कुठल्या विचारांचे वाहक आहोत, आपण कुठल्या विचारांचे वारसदार आहोत. मला आठवलं आचार्य प्र के अत्र्यांनी महात्मा फुल्यांवर सिनेमा केला, खूप चांगला चित्रपट आहे, ज्यांना शक्य त्यांनी बघा. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्या चित्रपटाला. तो पुरस्कार भयंकर चांगला मोठा पुरस्कार मिळाला, पण पिक्चर काही चालला नाही, चित्रपट पडला, चित्रपटानं गल्ला काही जमवला नाही. त्यामुळे आचार्य प्र के अत्रे कर्जबाजारी झाले. पण त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला म्हणून पुणेकरांनी सत्कार समारंभाचं आयोजन केलं. आता आचार्य प्र के अत्रे म्हणजे फार खडूस. प्र के अत्र्यांनी पुणेकरांना विचारलं, जे आले होते, आपला सत्कार करायचा अशी आमची योजना आहे. ते म्हटले ठीक आहे, निधी किती मिळेल? ते पुणेकर म्हणाले काळजी करू नका, भरपूर वर्गणी गोळा केलेली आहे आणि चांगली शाल तुम्हाला मिळेल. झालं. आचार्य प्र के अत्रे आले आणि भाषणामध्ये असं म्हणाले, सत्काराचं त्यांचं भाषण प्रसिद्ध आहे. आचार्य प्र के अत्रे असं म्हणाले की महात्मा फुल्यांवर मी सिनेमा केला, सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तो जगभरात गाजला, पण चित्रपट पडला, मी कर्जबाजारी झालो, चित्रपट कोणी बघितलाच नाही. याचं कारण काय? म्हणजे कारण एकच, सिनेमा माळ्यावर काढला म्हणून ब्राह्मणांनी बघितला नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला नाही. हा जो प्रकार आहे याच्या पलीकडे आपण जाणार की नाही. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, कारण एक लक्षात घ्या, उगाच गांधी, नेहरू, आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, मौलाना आझाद, सरदार पटेल हे सांगून चालणार नाही. व्यावहारिक मुद्द्यांवर आपल्याला बोलावं लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो, विदर्भामध्ये मी संपादक होतो. अकोला नावाचं शहर आहे, तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला. अकोल्यामध्ये मी संपादक होतो. त्यातली घटना गोष्ट मी सांगितली होती एका ठिकाणी, ती बरीच व्हायरल पण झाली. अकोल्यामध्ये मी संपादक म्हणून गेलो आणि गंमत काय, माझ्या विदर्भात कोणी नातेवाईक नाहीत, कोणीच नाही, माझा विदर्भाशी काही संबंध नाही. एकदम मी अकोल्यामध्ये बॅग घेऊन आलो संपादक म्हणूनच. तर मला असं वाटलं की अकोल्यातले लोक विचारतील तुमचा विदर्भाशी काही संबंध नाही, मग तुम्ही कसे काय संपादक? बरं तेव्हा मी खूप तरुण होतो, खूप लहान होतो, एवढा कमी वयाचा माणूस, असं कसं काय? पण प्रश्न वेगळाच होता, आवटे म्हणजे कोण? बरं माझे कोणी नातेवाईक नसल्यामुळे हा यांचा तो भाऊ,
यांचं अमुक असं काही नव्हतं. पण लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न, आवटे आवटे म्हणजे कोण? मी गेल्या बरं अकोल्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? अकोल्यामध्ये मोठ्या संख्येनं ब्राह्मण आहेत. अरुण दिवेकर हे मंत्री तुम्हाला माहिती आहेत. अकोल्यामध्ये मोठ्या संख्येनं मराठा आहेत. तुम्हाला पुरुषोत्तम खेडेकरांची मराठा सेवा संघ तिथली स्थापना आहे. अकोल्यामध्ये मोठ्या संख्येने बौद्ध आहेत. प्रकाश आंबेडकर खुल्या मतदारसंघातून अकोल्यातून खासदार झाले होते. तिन्ही जाती भरपूर आहेत. गेल्या मी पहिल्यांदा, बरं माझी गंमत काय, माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे. हे जो जे वांछिलं तो ते लाव. संजय पाटील असतं, संजय गोखले असतं, संजय कांबळे असतं, संजय मेंदळे असतं, तर जरा हे संजय श्रीधर आवटे जरा गडबड होते. तर मला माझ्याकडे आले लोक बरं का अकोल्यात, आणि अकोल्यामध्ये एक ब्राह्मण गल्ली आहे, तिथे एक वाचनालय हे लोक चालवतात. तर माझ्याकडे आले, मला म्हणाले आपलं वाचनालय आहे आणि वाचनालयामध्ये व्याख्यानासाठी आपण यावं अशी आमची विनंती आहे. म्हटलं येणार, काही प्रश्नच नाही. आपण कुठल्या विषयावर बोलाल? म्हटलं आपण सांगा. म्हटलं आम्हाला असं वाटतं की ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर आपण बोलावं. म्हटलं अगदी बोलतो, काही अडचण नाही. मी गेलो आणि संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर मी 2 तास बोललो. आता ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर बोलतो म्हणजे हा ब्राह्मण. त्या ज्ञानेश्वराला जिवंत असताना कोणी ब्राह्मण मानलं नाही. झालं, सगळीकडे दवंडी पिटली की हे ब्राह्मण आहेत. मग ते सगळे ब्राह्मण गल्लीतले लोक माझ्याकडे आले. बरं झालं तुम्ही आलात. आता काय झालं, रिझर्वेशनमुळे सगळीकडे तेच आहेत हो. फार दुःख होतं, पण आता काय करणार. आणि हे कसं, हे बुद्धीचं क्षेत्र आहे, हे ज्ञानाचं क्षेत्र आहे, इथं तरी आपला माणूस पाहिजे की नाही. तुम्ही आलात, फार बरं वाटलं. म्हटलं वा मलाही बरं वाटलं. त्याच्यानंतर काय झालं, कुठून तरी या लोकांना शोध लागला. त्या शोधाला काही अर्थ नव्हता, पण लोक शोधक असतात, चिवट असतात. शोध लागला की आवटे मराठा असतात. जुन्नर मंचर वगैरे भागामध्ये आवटे मराठा आहेत. मग मराठा सेवा संघाचे लोक माझ्याकडे आले आणि पुरुषोत्तम खेडेकर आमचे जुने मित्र, त्यांनी मला सांगितलं आवटे साहेब, एक आपल्या तरुण मुलांचं अधिवेशन आहे, तुम्ही जरा येऊन भाषण करा. म्हटलं ठीक आहे येईल. फक्त म्हटलं मी जातीच्या व्यासपीठावर जात नाही, म्हणजे ते आपण बॅनर काढून टाकू, पण तरुण मुलांशी बोला. ठीक आहे. मी गेलो आणि मी म्हटलं की एक लक्षात घ्या, तुमची जात कुठली मला माहिती नाही आहे, पण एक लक्षात घ्या, जी शोषणाची व्यवस्था आत्ता उभी राहिलेली आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण जबाबदार आहेत त्याप्रमाणे मराठा आणि बाकी उच्च जाती पण जबाबदार आहेत. ब्राह्मणांनी शोषणाची फक्त चौकट तयार केली, पण त्याची अंमलबजावणी कोणी केली हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला या पापापासून पळता येणार नाही आणि आंतरजातीय लग्न केल्याशिवाय तुमची सुटका नाही. माझं भाषण झाल्यावर ते लोक अवघड आहे म्हटलं तर काय. ते एकजण उभे राहिले. म्हटलं संजय आवटे बोलले, वाईट बोलले, पण आपलाच माणूस आहे. झालं. त्याच्यानंतर 6 डिसेंबर आला आणि अकोल्यामध्ये माझी भाषणं सुरू झाली. एवढी भाषणं की मला प्रकाश आंबेडकर गमतीने म्हणाले, माझ्यापेक्षा तुम्हालाच लोक जास्त बोलावतात. म्हटलं काळजी करू नका, मी लोकसभा लढवणार नाही. माझी भरपूर भाषणं सुरू झाली ठिकठिकाणी. आणि मी माझं एक वैशिष्ट्य किंवा माझे एक मी व्रत म्हणा की बाबासाहेबांवर जिथे कुठे बोलायला असेल ते मी शक्यतो जातो. आपण तेवढंच करू शकतो, आपण ते पेरत राहायला पाहिजे या मताचा मी आहे. माझी भरपूर भाषणं, शेवटचं भाषण 2.5 तास चाललं. 2.5 तास माझं भाषण झाल्यावर आयोजकांनी मला मिठी मारली, जय भीम साहेब, इतके दिवस सांगितलं नाही तुम्ही आमचे आहात. मी म्हटलं मी तुमचाच आहे. झालं. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी अकोल्यातून मला माझी बदली झाली आणि मी पुण्याला येणार असं ठरलं. तर माझा निरोप समारंभ फार मोठ्या प्रमाणात अकोल्यामध्ये झाला आणि त्याला सगळे अरुण देवेकर, प्रकाश आंबेडकर सगळी मंडळी हजर होते. तर त्या संयोजिका होत्या, सूत्रसंचालक, त्या सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका होत्या. त्या प्राध्यापिका म्हणाल्या, संजय आवटे सर 2.5 वर्ष अकोल्यामध्ये होते पण जात नाही कळू दिली. आले लबाडा, असं म्हणजे जात नाही कळू दिली. मी माझ्या भाषणामध्ये असं म्हटलं, मी जात लपवत नाही, पण मुळात जात ही माणसाची ओळख आहे हे मी मानत नाही. आणि ज्या अर्थी ब्राह्मणांना मी ब्राह्मण वाटलो, ज्या अर्थी बौद्धांना बौद्ध वाटलो आणि मराठ्यांना मराठा वाटलो, त्या अर्थी मी खराखुरा माणूस आहे. आणि मला माझ्या फुले शाहू आंबेडकरांनी काय शिकवलं असेल तर माणूस हो हे शिकवलं.
आणि म्हणून मला असं वाटतं, मी मागाशी उल्लेख केला 14 तळ्याचा सत्याग्रह, तो सत्याग्रह जेव्हा बाबासाहेबांनी महाडला केला तेव्हा बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना अनेकांनी मारहाण केली. कुणब्यांनी मारहाण केली, मराठ्यांनी मारहाण केली, ब्राह्मणांनी मारहाण केली, गुरुवांनी मारहाण केली. कोणीच जागा द्यायला तयार नव्हतं सत्याग्रहासाठी. तेव्हा फत्ते खान नावाचा एक माणूस पुढे आला आणि तो म्हटला बाबासाहेबांना, बाबासाहेब मी जागा देतो, काळजी करू नका. बाकीचे लोक आले, म्हटले जागा दिलीस ना, तुला आम्ही जिवंत ठेवून, काहीही करा, मैं जबान का पक्का हूं. मी जागा दिली, बाबासाहेबांना जागा दिली. कोण फत्ते खान, काय संबंध, जाती धर्माचा इथे मुद्दाच नसतो. ही गंमत मी एका भाषणात सांगत होतो आणि ते माझं भाषण बरंच व्हायरल झालं. ते कोणीतरी ऐकलं आणि मला एका दिवशी फोन आला, म्हणजे संजय आवटे साहेब, मी महाडमधून बोलतो आहे. म्हटलं बोला. ज्या फत्तेखानाचा तुम्ही उल्लेख केला त्यांचा मी नातू बोलतो आहे. हे नातं आहे आपलं. आणि हे म्हणून मी म्हटलं की या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे की या देशाची गाथा काय, या देशाचा वारसा काय. अरे साधी गोष्ट आहे, तुम्हाला कल्पना आहे. मला अनेकदा असं वाटतं की उलट पक्षी फुले शाहू आंबेडकरांनी जेवढं काम अस्पृश्य म्हणवणाऱ्या जातींसाठी केलं त्याहून अधिक काम उलट ब्राह्मणांसाठी केलं. तुम्हाला एक मजा सांगतो, एक वेगळी गंमत सांगतो. अनेकदा मी ती सांगितली आहे पण पुन्हा एकदा सांगतो. एके दिवशी मला व्हॉट्सॲपवर असाच एक मेसेज आला. तो मेसेज होता माझ्या कॉलेजमधल्या ड्रीम गर्ल्स. घोडके सर लाजले एकदम, अजून आठवणी ताज्या आहेत. म्हणजे ते तरुण मुलं आहेत, त्यांना माहिती नाही आपल्या कॉलेजचा काळ किती कठीण होता. तेव्हा व्हॉट्सॲप बिट्सॲप काही नव्हतं. तेव्हा पत्र लिहावी लागायची. पण नुसते पत्र लिहायचं नाही, पत्र लिहून पुन्हा कबूतर शोधावं लागायचं. त्या कबुतराला वडापाव खाऊ घालावा लागायचा. आणि एवढं करून सगळं केल्यानंतर ते पत्र तिला मिळाले की नाही कळतच नसे, कारण ती अशी. बरं माझं अक्षर चांगलं होतं त्यामुळे मी इतरांचे पण पत्र लिहायचो. मी त्यांना म्हटलं अरे पण असं तुझं पत्र मी कसं काय लिहिणार, तुझं प्रेम आहे. ते म्हणे पाडगावकर काय म्हटले, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नामचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली घोडके साहेब, त्यामुळे पत्रकार झालं बहुतेक. अशो त्या मैत्रिणीला एवढी पत्र लिहिली आणि तेव्हा काही झालं नाही. तिचा अचानकपणे मेसेज, संजय कसा आहेस. आता मेसेज कसा असतो का, मेसेज संजय कसा आहेस, पण मी वाचला असा, संजय कसा आहेस. मी म्हटलं छान आहे छान आहे, तू कशी आहेस, कशी आठवण आली माझ्या वगैरे. सगळे गप्पा झाले इकडच्या तिकडच्या. म्हटलं संजय तुझी जात कुठली. अरे भस्कर म्हटलं जात काय बुवा. म्हटलं का ग. नाही मला कॉलेजमध्ये असताना असं वाटत होतं की तू ब्राह्मण असणार. म्हटलं का. तू कॉलेजच्या मॅगझिनचा संपादक होतास, तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये कायम पहिला वगैरे यायचास, आम्हाला असं वाटलं की तू ब्राह्मण असणार. म्हटलं मग तेव्हा का वाटलं आणि आता का वाटत नाही. मग तुझा डीपी. डीपी आता डीपी फार महत्त्वाचा असतो बरं का. मी मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटल्या आणि म्हणाले आवटे साहेब ओळखलत का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं भेटल्यावर ओळखू याल, असा डीपी ठेवत चला. डीपी बघून वाटतं हा, प्रत्यक्षात भेटल्यावर वाटतं हा. मध्यंतरी माझी भाची मला म्हटली की मामड्या मी प्रेमात पडले म्हणे एका मुलाच्या फेसबुकवरचा डीपी बघून. म्हटलं एक लक्षात घे, आपण तेवढे सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईट पण नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. त्यामुळे डीपी आणि आधार कार्ड याचं ॲव्हरेज काढून मग ठरवायचं की नक्की कसा आहे माणूस. तर मग तुझा डीपी. तर माझा डीपी असा होता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संजय आवटे यांचे, हे ज्याप्रमाणे आत्ता बॅनर आहे, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, असा मागे बोर्ड आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ, आणि मी बोलतो भाषण करतो, असं तो डीपी. म्हणजे महात्मा फुल्यांवर बोलतो म्हणजे. मी म्हटलं मला जातच नाही आहे, सोडून दे, पण तू मला जात विचारतेस म्हणून तुला विचारतो तुझी जात कुठली. म्हणे मी ब्राह्मण आहे आणि मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं तू जर कोकणस्थ ब्राह्मण असशील ना तर एक लक्षात घे, सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या डीपीवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो असला पाहिजे. तर आमचा काय संबंध आहे, त्यांनी काम केलं अस्पृश्य ओबीसी अमुक ढमुक, आमचा काही संबंध नाही. म्हटलं तुला महात्मा फुल्यांबद्दल सावित्रीबाई फुल्यांबद्दल किती गोष्टी माहिती आहेत. म्हणजे फार नाही पण एक 3-4 गोष्टी माहिती आहेत. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर आहे. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करताना त्यांना त्यांचे मित्र भिडे यांनी वाडा दिला. आता भिडे म्हटलं की भीती वाटते.
मला तर यांना मिशा फुटलं तसं वाटायला लागलं ते. भिड्यांनी वाडा दिला, बरोबर आहे. एवढंच नव्हे, मुलींची पहिली शाळा सुरू करायची म्हणजे मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिका पाहिजे, म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुल्यांना कोण शिकवणार? सावित्रीबाई फुल्यांना शिकवण्यासाठी महात्मा फुले होतेच, पण त्याचवेळी वाळवेकर, गोवंडे, परांजपे हे महात्मा फुल्यांचे 3 मित्र पुढे आले, जे कोकणस्थ ब्राह्मण होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं, महात्मा फुल्यांनी मुलींसाठी जी पहिली शाळा सुरू केली, त्या पहिल्या शाळेच्या पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली या ब्राह्मण होत्या. म्हणजे काय सांगतोस? म्हटलं काय ऐकतेस? अजून काय? म्हणजे दुसरं मला असं माहिती आहे की महात्मा फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. तेव्हा नवरा गेला की बाईचं केशवपन व्हायचं, केशवपन होऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर आहे. तुला हे माहिती आहे का, केशवपनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? माळी, साळी, कुणबी यांच्यामध्ये नव्हती. ती प्रथा प्रामुख्याने ब्राह्मण आणि कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये होती. तुम्ही काकस्पर्श सिनेमा पाहिला असेल. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हटलं बरं, तुला अजून काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की तेव्हा काय व्हायचं की मुलींची लवकर लग्न व्हायची. मुलीचं वय वर्ष 10 आणि मुलाचं, त्याला मुलगा कसं म्हणायचं माहिती नाही, मुलाचं वय 58. बरं, तर 58व्या वर्षी तो लग्न करायचा, हिचं वय 10. 2-3 वर्षांनी सर गचकायचे, तेव्हा आयुर्मान कमी होतं. मग ते गेल्यानंतर हे मुलीचं पुढे काय, लैंगिक शोषण व्हायचं. लैंगिक शोषण झाल्यानंतर मग त्या गरोदर राहायच्या आणि पोट दिसू लागलं की मग आत्महत्या करायच्या, अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या. म्हटलं आणखी तुला काय माहिती आहे? पण मी असं ऐकलं की त्याने एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हटलं अर्धवट ऐकलं. विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. सासऱ्यानं बलात्कार केल्यावरती प्रेग्नंट राहिली, त्यातून जो जन्मला तो डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतला. आता सांग महात्मा फुले कोणाचे? आता सांग सावित्रीबाई फुले कोणाच्या? ती म्हटली बाय. पण 15 दिवसांनी संजय सर, 15 दिवसांनी तिने मला परत हाय केलं आणि मी हाय खाल्ली. अवघड असतो, असं काय करतंय? काय असं काय करतंय? किती मन लावून ऐकतो माणूस हा. म्हणजे काय काय आठवत असेल यांना, म्हणजे कठीण आहे, कठीण. तिनं पुन्हा हाय केलं. हाय केल्यानंतर मी बघितलं तर डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते. या घटनेनंतर मी 2 निष्कर्ष काढले. पहिला निष्कर्ष असा, बोलत राहायला पाहिजे, संवाद केला पाहिजे, परिवर्तन होतं, माणसं बदलतात आणि नवनव्या लोकांशी बोललं पाहिजे. अनेकदा काय होतं, आपण आपलेच लोक बोलणार आणि आपलेच लोक ऐकणार. ते बायकांचं हळदी कुंकू असतं ना, आज आमच्या घरी उद्या तुमच्या घरी, बायका त्याच. कधीतरी नव्या लोकांशी पण बोललं पाहिजे, परिवर्तन होतं, हा निष्कर्ष पहिला. आणि दुसरा निष्कर्ष, कॉलेजमध्ये न पटलेली मुलगी नंतर सुद्धा पटू शकते. माणसाने प्रयत्न सोडता कामा नये. माझा मुद्दा असा आहे की भारताची ही कल्पना आणि आयडिया ऑफ इंडिया, भारताची गाथा, ही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे. याचं कारण असं आहे, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला हे वारंवार सांगतो, यासाठी नव्या पिढीच्या शिक्षणक्रमातून हे सगळं हद्दपार केलेलं आहे. त्यांनी विचारच करू नये, त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर कोण, गांधी, नेहरू, आंबेडकर कोण, काहीच कळूच नये. आणि आणि एक लक्षात घ्या, व्हॉट्सॲप विद्यापीठ नावाचं भयंकर प्रकरण सुरू झालेलं आहे. व्हॉट्सॲपवर काय काय फॉरवर्ड होतं आणि लोकांना ते खरं वाटायला लागतं. नाही पण ते सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान करायला पाहिजे होतं. तुला कोणी विचारलं? प्रश्न काँग्रेसचा, तुझा काही संबंध आहे का? पण ह्याला हे माहिती नसतं की बाबा रे, सरदार वल्लभभाई पटेलांना पंतप्रधान करायला पाहिजे होतं असं तू म्हणतोस, पण 1952 मध्ये भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन 1950 मध्ये झालं. वयाचा मुद्दा होता, आरोग्याचा मुद्दा होता, पण जाणीवपूर्वक गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं. म्हटलं भांडण होतं कारण ते दोघेही काम करत होते, तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडेल? भांडण होतं पण एका मूल्यांसाठी ते एकत्र होते आणि संविधानिक मूल्यांच्या अनुषंगाने एकत्रितपणे त्यांनी काम केलं. मी नेहमी सांगत आलोय, तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. आपली अडचण काय झाली माहिती आहे का? गांधीवाद्यांना बाबासाहेब कळत नाहीत,
आणि आंबेडकरवाद्यांना गांधी उगा शत्रू वाटतो. मी नेहमी सांगतो, किती शोभला असता भीम नोटावर, टाय आणि कोटावर. नोटेवर भीम शोभलाच असता, पण आत्ता जो नोटेवर आहे तो अशोभनीय नाही. गांधी, नेहरू, आंबेडकरांना एकत्रितपणे समजावून घेत भारताची कल्पना समजावून सांगण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीला नव्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर केलं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारताची कल्पना काय, भारताची गाथा काय. अरे तुम्हाला कल्पना नाही, सर्वसामान्य माणूस बोलू शकतो, हवं ते बोलू शकतो. ते मला गंमत आठवली. जनबंधू सर, ते जनबंधू नाव भारीच आहे. उसनं मिळेल मला ते जनबंधू दिलं त्याने, उसनं मला देऊन टाकलेलं आहे. भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवंड सुरू होती. तुम्हाला कळवंड माहिती आहे का? आमच्याकडे कळवंड म्हणतात, म्हणजे भांडण. भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांचं भांडण सुरू होतं. भारतामध्ये सगळे कुत्रे जमलेले होते, सगळे कुत्रे भारतीय, फक्त एक कुत्रा चीनचा होता. बरं, चीनचा कुत्रा असा धष्टपुष्ट खाऊन, भारताचा कुत्रा आपला. चीनच्या कुत्र्यानं सुरू केलं, अरे आमच्या देशामध्ये काय ते काय झाडी, काय ढोंगार. त्यानं सुरू केलं, काय उड्डाण पूल, काय अमुक, काय ढमुक. हे सगळं सांगितल्यानंतर आपलं भारताचं कुत्र्याचं कसं असतं, शक्यतो बाहेर काय भांडण करत बसत नाही, घरात आल्यावर मग बाहेर उगाच कशाला. तरी हा फारच बोलायला लागला. एका कुत्र्याला असं वाटलं की आता उत्तर दिलं पाहिजे, पण तोंडात तंबाखू. तेवढ्यासाठी भरलेला बार थुंकायचं म्हणजे तो आपला सुरू सुरू. तुमच्याकडे तर खर्रा वगैरे प्रकारे गडचिरोली काय भयंकर प्रकार आहे. तिथे माणूस बसला असेल ना, इथे वास येतो. ते खर्रा काय खर्रा नाही बाबा, अवघड आहे. तर ते शेवटी त्याचं फारच सुरू झाल्यावर त्यांनी तंबाखू थुंकली. आता म्हटलं बोललं पाहिजे. पण एवढं कौतुक करतोय, चीन असं, चीन तसं, चीन ह्याव, चीन ढ्याव. मग चीन सोडून भारतामध्ये कशाला आला? थोडलं काय, चीनमध्ये खायला मिळतं, प्यायला मिळतं, पण चीनमध्ये भुंकता येत नाही. भारतामध्ये भुंकता येतं. हा भुंकण्याचा अधिकार आहे ना, तो कायम लक्षात ठेवला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, आणि तो अधिकार कधीही गमावता कामा नये. म्हणून मला असं वाटतं की भारताची ओळख समजून घेताना, भारताची गाथा समजावून घेताना हे कायम लक्षात घेतलं पाहिजे. येणारा काळ कठीण आहे का? कठीण आहे. सगळ्यात कठीण काळ काय माहिती आहे का? तुम्हाला एक गंभीर मुद्दा सांगतो. डॉक्टर अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत. ते एकदा माझ्याकडे आले ऑफिसमध्ये. मी त्यांना म्हटलं, डॉक्टर अजित रानडे, अर्थतज्ञ म्हणून तुम्ही विकासाची व्याख्या कशी करता? हाऊ यू डिफाईन डेव्हलपमेंट? अलीकडे काय झालं आहे, मित्रो म्हणजे विकास आणि मेट्रो म्हणजे विकास असं सुरू झालं आहे. तर विकासाची व्याख्या तुम्ही कशी करता? ते मला म्हटलं, आवटे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेला आहे का? म्हटलं मी बऱ्याच देशांना गेलो आहे, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. त्यामुळे म्हटलं मी काही गेलेलो नाही आहे. म्हणजे तुम्ही कधी फ्रान्सला गेलात, पॅरिसमध्ये जर गेलात, तर पॅरिसमध्ये गेल्यावर आपण काय करतो? आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. आता जसं मी हॉटेलमध्ये चेक इन केलं, आपण चेक इन करतो. चेक इन केल्या गेल्या आपल्याला काय असतं? पाणी, मिनरल वॉटर. रिसेप्शनला आपण फोन करतो, इथं पाण्याची बाटलीच दिसत नाही, पाणी. ते म्हणते जा आणि नळाचं पाणी बाथरूममधलं प्या. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. पुढे अजित रानडे असं म्हणाले की ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये कुठल्याही नळाचं पाणी डोळे झाकून तुम्हाला पिता येतं, त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ॲडमिट करावं असं तुम्हाला मनापासून वाटतं, त्याला विकास म्हणतात. आमच्याकडे ससून हॉस्पिटल आहे. एकदा मी माझ्या आईला ससून हॉस्पिटलला घेऊन गेलो, सरकारी हॉस्पिटल. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. आईला मी सांगितलं की ससून हॉस्पिटलच्या सोबत BJ मेडिकल कॉलेज आहे, आणि ससून हॉस्पिटलमध्ये जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये नाहीत. पण जाणीवपूर्वक खाजगी म्हणजे थोर आणि सरकारी म्हणजे वाईट, हे जे आपण सुरू केलं आहे ते पुढे असं म्हणाले, ज्या देशामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश द्यावा असं वाटतं, त्याला विकास म्हणतात. परवा मी नर्सरीच्या एका कार्यक्रमाला गेलो. मी कधी जात नाही, पण आमच्या मित्राची नर्सरी आहे, KG वगैरे. गेलो, ते कार्यक्रमाला गेलो. त्या पालकांना विचारलं, म्हणजे नर्सरीची फी किती आहे? 1,10,000.
KGची फी. माझं अख्खं शिक्षण झालं तेवढं, आणि भरपूर शिक्षण झालं आहे. मी 10वी 12वी BSc ॲग्रिकल्चर, BCJ, MMCJ, MA पॉलिटिकल सायन्स, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स, आता PhD होईल. 1,10,000 अख्खं शिक्षण झालं. 1,10,000 नर्सरी. पुढे ते असं म्हणाले, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं प्रवास करावा असं प्रत्येकाला वाटतं, त्याला विकास म्हणतात. आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण काय? विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे, पण चकचकीत आकडे फेकले जातात आणि काहीतरी गुळगुळीत रस्ते म्हणजे विकास. मला असं वाटतं की विकासाची कल्पना काय आहे याच्या अनुषंगाने पण आपल्याला विचार करावा लागेल, आणि त्यासाठी सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे हे सांगावं लागेल. आणि तो केंद्रबिंदू सांगताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा सगळा वारसा काय तुम्हाला कल्पना आहे का? अरे एवढा भव्य वारसा जगातल्या कुठल्याही देशाचा नाही आहे. मला आठवतं, मी कारगिलमध्ये गेलो होतो, आणि कारगिलमध्ये बुद्धमूर्ती खूप आहेत बरं. तर कारगिलमध्ये गेलो होतो, एका शाळेत गेलो. ती शाळा त्या युद्धामध्ये उद्ध्वस्त झाली होती. त्या पोरीला मी विचारलं, लहान मुलीला, त्या युद्धाबद्दल, ते युद्ध युद्ध युद्ध. ती म्हटली, बार बार आप युद्ध के बारे में क्यों बोल रहे हैं? कारगिल के बुद्ध के बारे में भी बोलो. हा बुद्धाचा देश आहे. हा बुद्धांचा देश निर्बुद्धांचा होत चालला आहे, आणि तरी आपण हतबुद्ध आहोत. ही सगळ्यात वाईट अवस्था आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा वारसा समजून घेणं, नक्की विचारसरणी काय आहे देशाची ती समजून घेणं, आपले महापुरुष काय होते नक्की, तो वारसा काय आहे तो समजून घेणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपल्यापुढे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. एक लक्षात घ्या, नव्या पिढीकडे सगळी माध्यम आहेत, पण शेवटी माध्यम महत्त्वाचं आहेच, पण कुठलंही माध्यम तुम्हाला विचार करायला शिकवत नाही. विचार तुम्हालाच करावा लागतो. मला तर तरुण मुलामुलींची भीती वाटते हो. मोबाईल डेटा संपला त्या मुलांचं कसं होणार? पूर्वी होतं ना, बाळ रडत होतं, ग्राई पॉटर दे त्याला. आता बाळ विचार करतंय, मोबाईल दे त्याला. 4G 5G 6G जिजिरे जी. मी नेहमी सांगतो, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला या लष्करी होयबांची भीती वाटते. विचारच करणार नाही अशी एक पिढी आपण तयार करतो की त्याने विचारच करायचा नाही, कुठलाही विचार करायचा नाही, फक्त येस सर म्हणायचं, वाय सर म्हणायचं नाही, वेगळा विचार करायचा नाही, कारण व्यवस्थेला विचार करणाऱ्यांची भीती वाटते. नरेंद्र दाभोलकरांचा खून का होतो? गौरी लंकेशचा खून का होतो? गोविंद पानसरेंचा खून का होतो? डॉक्टर कलबुर्गींचा खून का होतो? कारण व्यवस्थेला विचार करणाऱ्यांची भीती वाटते, आणि आपलं काम आहे सजग विचार करणारी पिढी घडवणं, आणि त्यासाठी सगळी माध्यमं वापरणं हे काम आपल्याला करायचं आहे. मला पूर्णपणे खात्री आहे, मगापासून मी तुमच्याशी बोलतो आहे, हा सगळा वारसा सांगतो आहे, आणि तुम्ही एवढे छानपणे ऐकता आहात, योग्य ठिकाणी हसता आहात, जरा जास्तच हसता आहात, योग्य ठिकाणी टाळ्या वाजवता आहात. पण एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्या या देशाचं वाईट झालं, या देशाचं वाईट झालं तर त्याला कुठलेही नेते जबाबदार असणार नाहीत, तुम्ही आणि मी जबाबदार असणार आहोत. कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं, माझा भरोसा यापैकी कोणावरही नाही, माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे. तुम्ही आज कोणासोबत आहात? मी मध्ये जर्मनीला गेलो होतो, मी पण बऱ्याच ठिकाणी जातो का होते, माझी स्पर्धा दिसते त्यांना आता. म्हणजे मी मध्यंतरी जर्मनीला गेलो होतो, आणि जर्मनीमध्ये एक मैत्रीण आमची झाली, ती मला म्हटली की घरी चला. आम्ही सगळे तिच्या घरी गेलो. घरी गेलो, मोठा बंगला असा चांगला, सगळीकडे सगळ्यांचे फोटो होते बरं का. म्हटलं कोणाचे फोटो सगळे? तर म्हणे हे माझे पणजोबा, हे खापर पणजोबा, हे अमुक, हे ढमुक वगैरे सगळे सांगितलं. तिथे एक जागा मात्र रिकामी होती, तिच्या आजोबांचा फोटो नव्हता. म्हटलं आजोबांचा फोटो मिळाला नाही का? त्यांचं नाव घेऊ नका म्हणे. का? तो हिटलरसोबत होता. एक लक्षात घ्या, उद्याची पिढी हे लक्षात ठेवणार आहे की तुम्ही कोणासोबत आहात, आणि तुम्ही हिटलरसोबत असाल तर तुमच्या घरात पण तुमचा फोटो लागणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण कोणासोबत आहोत, आपण कोणासोबत असणार आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय होईल मला माहिती नाही, पण हे नक्कीच आहे की आपण कोणासोबत आहोत, कुठल्या मूल्यांसोबत आहोत हे ठरवण्याचा अधिकार आपला आहे, आणि तो आपण कायम ठेवला पाहिजे. मला पूर्णपणे खात्री आहे. खरं म्हणजे तुमचं मला कौतुक यासाठी वाटतं की तुमचं तसं बरं चाललं आहे, खूपच छान चाललं आहे. एवढं छान चाललेलं असताना सुद्धा तुम्हाला या लष्कराच्या भाकरी भाजाव्याशा वाटतात, याचा अर्थ तुम्ही नक्कीच आश्वासक आहात. सगळं बरं चाललेलं असताना सुद्धा आपल्याला वाटतं की नाही मला काहीतरी करायचं आहे ना, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे हे संघटन ज्या प्रकारे वाढतं आहे, ज्या प्रकारे विकसित होतं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संघटनेला एक वैचारिक अधिष्ठान आहे.
डॉक्टर संजय घोडकेंनी मला पूर्णपणे कल्पना दिली आणि माझ्या लक्षात आलं की वैचारिक अधिष्ठानावर ही संघटना उभी आहे आणि या संघटनेकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे येणारा काळ कितीही कठीण असला तरी माझाही भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे, माझा भरोसा तरुणाईवर आहे. इथं महिला कमी संख्येनं आहेत, महिलांची संख्या वाढली पाहिजे. यांनीच गोंधळ घातला सगळा. मी काही बोललेलो नाही, फक्त सगळ्या तमाम महिलांना मी सांगून ठेवतो गोंधळ तुम्हीच घातलाय, आता तो तुम्हालाच निस्तरायचा आहे. आणि हे सांगतो माझ्या अकाउंटमध्ये काय आलं हे बघतानाच माझ्या मुलांच्या माझ्या नातवंडांच्या अकाउंटमधून किती गेलं हाही विचार करा. मी काय केंद्रीय मंत्र्यांना विचारलं, त्यांची भाषणं ऐकायला मी हमखास जातो. असे मोठमोठे आकडे सांगतात, 25,00,000 कोटी. कानाला गुदगुल्या होतात, पण तेही काही करत नाहीत, पण आकडे छान वाटतात. त्यांना मी शेवटी त्यांचं भाषण झाल्यावर विचारलं, म्हटलं मला 3 कन्सर्न आहेत. 3 कन्सर्न आहेत. पहिली गोष्ट अशी की तुम्ही उड्डाण पूल बांधताय, सगळं बांधताय, बरोबर आहे. मला हे कळत नाही की मी पुण्यामध्ये आहे, मी माझ्या मुलांसाठी नातवंडांसाठी जमीन घेतली, जागा घेतली, घर घेतलं, गाडी घेतली, पण माझ्या मुलांना नातवंडांना 50 वर्षानंतर पाणीच मिळणार नसेल तर करायचं काय? माझ्या मुलांना नातवंडांना 50 वर्षानंतर जर चांगली हवा मिळणार नसेल तर करायचं काय? हा पहिला कन्सर्न आहे. आणि दुसरा कन्सर्न असा आहे, त्या उड्डाणपुलावर माझी मुलं नातवंड जाती आणि धार्मिक दंगलीमध्ये होरपळून मरणार असतील तर करायचं काय? आणि तिसरा मुद्दा असा आहे की ज्या देशाच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य विकेंद्रीकरण हे होतं त्याचं केंद्रीकरण का होत चाललेलं आहे? मी महानगरपालिका निवडणुका होतात हे आता आपण विसरून चाललो आहे. केंद्रीकरण, 1 नेशन 1 पार्टी 1 लँग्वेज 1 इलेक्शन, असं कसं काय चालेल? या देशाचं वेगळेपण असे आहे की या देशामध्ये वैविध्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे वैविध्य लक्षात घेतलं पाहिजे. समारोप करताना तुम्हाला फक्त वैविध्याची गंमत सांगतो. पंडित नेहरू त्या काळामध्ये अत्यंत गाजलेले वक्ते होते, लोकांचे फार लाडके वक्ते होते. ही गोष्ट स्वातंत्र्यापूर्वीची आहे. पंडित नेहरू एका ठिकाणी गेले, एका सभेला गेले आणि भाषण करत असताना ते उभे राहिले आणि भारत माता की असे बिंबीच्या देठापासून सुरू झालं. तेव्हा पण होतं हे प्रकरण, भारत माता की सुरू झालं. नेहरूंना या उन्मादी राष्ट्रवादाची भीती होती. नेहरू म्हटले खूप झालं भारत माता की, भारत माता. जरा एकाला उभं केलं, म्हणजे ते भारत माता की जे मगापासून सुरू आहे हे भारत माता काय भानगड आहे जरा सांग समजावून. तर असं म्हटलं की सांगता येत नाही. तो म्हटला भारत म्हणजे समुद्र, जमीन, आपली झाडं वगैरे असं सांगितलं. नेहरू म्हणाले भारत म्हणजे जमीन, झाडं, डोंगर सगळं आहेच, पण भारत म्हणजे या देशातले तेव्हाचे 40 कोटी लोक आहेत. आणि पुढे पंडित नेहरू असं म्हणाले, आणि एक लक्षात घ्या, 40 कोटी लोक आहेत. पुढे पंडित नेहरू असं म्हणाले, या 40 कोटी लोकांच्या 40 कोटी भारत माता असू शकतात. प्रत्येकाची भारत माता एकच असली पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. इथे 40 कोटी भारत मातेच्या कल्पना असू शकतात. या प्रत्येक वैविध्याचा आपण आदर केला पाहिजे. ही कल्पना आहे भारताची. त्याच कार्यक्रमामध्ये पुढे पंडित नेहरू पंतप्रधान झाले. त्यानंतरची गोष्ट आहे, पंडित नेहरू पंतप्रधान झाले आणि लोकांना असं वाटलं होतं की पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता ओसरेल, पण ती वाढू लागली. विरोधकांनी डाव केला की नेहरूंचं भाषण संपतं ते एका आजीबाईला तयार केलं. म्हणजे आजीबाई तुम्ही जायचं, नेहरूंचं गचोरं पकडायचं, बखोट पकडायचं आणि बखोट पकडून म्हणायचं स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मी पण होते, माझा नवरा होता, माझा पोरगा होता, स्वातंत्र्य मिळालं पण माझ्या खोपटात अंधारच आहे. तुला गाडी घोडा मिळाला, मला काय मिळालं? स्वातंत्र्यामुळे मला काय मिळालं? विचार म्हणे. ती बाई आली, तिला बकोट पकडलं. नेहरू काय तिला देशद्रोही म्हटले नाहीत. नेहरूने अत्यंत प्रेमानं तिचा हात हातात घेतला. म्हणजे काय आजीबाई तुमचं म्हणणं काय? स्वातंत्र्य लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं? तुला सगळं मिळालं. म्हणे बाई तुला हे मिळालं की तू देशाच्या पंतप्रधानाचं बकोट पकडू शकतेस. हा अधिकार आपल्यापैकी प्रत्येकाला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण सर्वसामान्य माणूस, विभागाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, अंतिम सत्ताधीश सर्वसामान्य माणूस आहे. ही भारताची खरी कल्पना आहे. ही कल्पना अधोरेखित करण्याचं, वृद्धिंगत करण्याचं आणि नव्या पिढीपर्यंत ही कल्पना पोहोचवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. आणि मला खात्री आहे
तुमच्यासारखे तेजस्वी लोक, अगदी अंगामध्ये वीज सळसळते असं चैतन्य तुमच्यामध्ये आहे. इतका काळ तुम्ही छानपणे ऐकताय आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा माझा निरोप, हा माझा पैगाम तुम्ही तुमच्या घरातल्या नव्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवणार आहात. उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. त्यांना विखार पसरू द्या, आपण विचार पसरू. मला कोणीतरी म्हटलं मशीनचा घोळ आहे. मी म्हटलं त्यांना मशीन बिघडवू द्या, आपण मन घडवूया. आपल्यापुढे सगळ्यात महत्त्वाचं काम मन घडवण्याचं आहे आणि हे मन घडवण्यासाठी या प्रकारे काम करत राहणं. आपण सगळे सोबत आहोत. समारोप करताना नागपूरचे सुरेश भट यांची कविता मला आठवते. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य एक आहे त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. ओडके सर, आपली सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? आपण दांभिक आहोत. इथे जय भीम म्हणायचं आणि खाली गेल्यानंतर जात धर्म, आपली सगळ्यात मोठी अडचण आहे. नागराज मंजुळे आमचा लंडनला गेला होता. तो लंडनहून परत आला. तर नागराज, तू लंडनमध्ये काय बघितलं? तो काहीतरी भलतंच बघतो ना. म्हणजे सर, मी तिथल्या लोकांना विचारलं, अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो? तर तू काही विचारतोस म्हटलं. म्हणजे मी 50 लोकांना विचारलं, अशी कुठली शिवी आहे? आपल्याकडे असतं ना, ही चालेल शिवी पण ती नाही चालणार, असं असतं ना. म्हटलं मग? म्हणजे 50 लोकांना विचारलं, 25 लोकांनी म्हणे एकच उत्तर दिलं की ही शिवी चालणार नाही. कुठली शिवी? म्हणजे लायर. लायर म्हणजे खोटारडा. म्हटलं खोटारडा ही आमच्याकडे शिवीच नाही आहे. खोटारडा, आलेला बाढा, हे जे खोटं दांभिकता आहे ना, ह्या दांभिकतेनं आपलं फार नुकसान केलेलं आहे. त्यामुळेच आपण नाव फार मोठमोठी घेतो. एक लक्षात घ्या, जय भीम म्हणणं हे फक्त टाळ्या वाजवण्याचं काम नाही. जय भीम म्हणणं म्हणजे तो सूर्याचा जाळ अंगावर घेणं आहे. उद्या भस्मसात व्हायची वेळ आली तरी सुद्धा 72 पण मी काम करत राहणार, असा जय भीमचा अर्थ आहे. एक वेळ बाकी कोणीही काही करू शकतं, पण जो जय भीम म्हणतो त्याला वाईट वागण्याचा, त्याला आयडिया ऑफ इंडियाच्या विपरीत वागण्याचा, भ्रष्ट वागण्याचा, धर्मांध वागण्याचा अधिकार अजिबात नाही. हा जय भीमचा अर्थ आहे. आणि म्हणून छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि शेवटी कवी म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, माझा भरोसा तुमच्यावर आहेच, पण तुमच्याहूनही जास्त भरोसा त्या कमी संख्येने असणाऱ्या महिलांवर सुद्धा आहे, की त्यांच्यावर अधिक आहे. मला असं वाटतं महिलांनी आता ही सूत्र हातात घेतली पाहिजेत. कारण एक लक्षात घ्या, जात पुरुषांना असते, महिलांना नसते. महिला कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, तिचं शोषण होतं. आणि म्हणून जात धर्म झुगारून देणं, तुम्ही कल्पना करा, हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तो का दिला? तुम्हाला घरावर हक्क तुमचा मिळावा, तुमच्यासाठी. घर बाईचं असतं, हे अधोरेखित करण्यासाठी, तुम्हाला सगळे अधिकार मिळावेत म्हणून. मला आठवतं अलिबागमध्ये एका नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. नवरा बायकोला म्हटलं, हो घराच्या बाहेर. बायको नवऱ्याला म्हटले, कुणाचं घर? तो म्हटला, माझं घर. ते म्हणले, सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे? साखर कुठल्या डब्यात आहे माहीत नाही, म्हणतो माझं घर. त्यामुळे तुमचा हक्क आहे, पण एक लक्षात घ्या, केवळ हक्क नाही, जबाबदारी सुद्धा आहे. आणि म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे की महिलांना सोबत घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन आणि प्रामुख्यानं तरुणाईला सोबत घेऊन त्यांच्या भाषेमध्ये बोलत आपल्याला हा विचार मांडला पाहिजे. हे आपण करत गेलो तर निश्चितपणे येणारा काळ हा केवळ आपलाच आहे. तुम्ही हा सगळा घाट घातलेला असताना गडचिरोलीसारख्या रम्य शहरामध्ये आज मला येता आलं. खरंच किती सुंदर शहर आहे, किती रम्य आहे, किती प्रसन्न आहे. मला कळत नाही गडचिरोलीला बदली झाली की लोकांना पनिशमेंट का वाटते. मग उलट पक्षी, आता तर मी असं म्हणेन की गडचिरोलीमध्ये उलट पक्षी आवृत्ती असेल लोकमतची तर मला तिथला संपादक करा. इतकं मला आवडलेलं शहर आहे, इतकं सुंदर शहर आहे, निसर्गरम्य आहे, संपदा इतकी मोठी आहे. आणि गडचिरोलीमधल्या लोकांनी ज्या प्रेमानं हे सगळं आयोजन केलेलं आहे, किती छान लोक आहेत बघा.
मग त्यांनी गडचिरोलीमधल्या आयोजकांनी माझा एवढा सन्मान केला की मला गची बाधा होईल की काय असं मला वाटलं. इतकं प्रेमानं सगळं आतिथ्य. नाईक साहेब कुठे गेले मगाशी? नाईक साहेबाला न्यायला आले होते, बाकी सगळी टीम आली होती. खूप छान, अत्यंत प्रेमानं आयोजन करणं. गोडके साहेब तुम्ही खरंच थोर आहात. तुम्ही ज्या प्रकारची टीम बांधलेली आहे. सुरेश भट म्हणतात एकटा होतो कुठे मी, एकटा आहे कुठे मी, फौज ही राबणाऱ्यांची झुंजार उभी आहे. गोडके साहेब अशी फौज तुम्ही बांधलेली आहे. तुम्ही सेनापती आहात आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ही फौज ही फक्त अंध फौज नाही, ही विचारशून्य फौज नाही, ही विचार करणारी, कृती करणारी अशी दणकट फौज आहे. आणि यांच्याकडे बघून मी तुम्हाला सांगू का, गेल्या काही दिवसांमध्ये मला पण जरा नैराश्य आलं होतं, मळब आलं होतं. एवढे छान ऐकणारे अधिकारी, एवढे छान ऐकणारे इंजिनियर्स, एवढे छान विद्युत कर्मचारी सगळे बघितले आणि मला असं वाटलं बॉस अंधार किती होऊ द्या, उजाडणार आहे, उजेड येणार आहे. ती टागोरांची कविता आहे ना, सूर्य चालला होता अस्ताला, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला वाटलं की आता माझ्या पश्चात प्रकाश कोण देणार. त्यानं चंद्राला विचारलं, चंद्र म्हटलं मी परप्रकाशित, मला शक्य नाही बाबा, तुझी तू बघ. कोणीच नाही पुढे आलं. तर एवढीशी पणती पुढे आली आणि ती पणती म्हणाली सूर्यदेवा तुझा आकार मोठा, व्याप्ती मोठी, तुझ्या एवढं काम मला जमणार नाही, पण आज एवढं आश्वासन देते ज्या ठिकाणी मी असेन त्याच्या आसपास अंधार फिरकणार पण नाही. कारण सूर्या तू मोठा असेल, मी छोटी असेल, पण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. मित्रांनो तुम्ही महत्त्वाचे यासाठी कारण तुमच्या जीन्समध्ये प्रकाश आहे. आणि म्हणून प्रकाशाचं हे गाणं आपण गात राहूया. जय हिंद, जय भीम.